नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 8। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल भारतात कोठे उभारण्यात आले आहे? तर बघा, प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुरत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक 3, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 5वा क्रमांक आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 बघा, आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शाहूवाडी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 5वा, घनसाळ ही प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आजरा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न 6वा, महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून डॅश डॅश येथे राजधानी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पन्हाळा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कचारगड गुहा आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8वा, कोणाच्या हस्ते जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल डायमंड बोर्ड्स इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नरेंद्र मोदी आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणते अंगक प्राणीपेशीत आढळत नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेशीभित्तिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा बघा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर विक्रम साराभाई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा बघा, खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तिरोडा आपलं बरोबर उत्तर आहे। आता तिरोडा हे कोणत्या जिल्ह्यात येतं या ठिकाणी सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 12वा बघा, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा बघा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लिओन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा बघा, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा बघा, भारत भेटीवर आलेले हेतम बिन तारिक हे कोणत्या देशाचे सुलतान आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुवेत आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा बघा, पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगात केंद्रीय नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 4थ्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 17वा बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? तर या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 17व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मगर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी पटापटा आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे। तर बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सारनाथ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मत्स्योत्पादन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेस अस्तित्वात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1 ऑगस्ट 2014 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जिनिव्हा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इंदिरा पॉईंट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, अशुद्ध सोडियम क्लोराईड हा तपकिरी रंगाचा असून त्यास डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉक सॉल्ट आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पालघर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, कोणत्या राज्यात देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तर प्रदेश आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अवघड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तालव्य आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28, झाले भाऊ होतील भाऊ आहेतही भाऊ परंतु या समहाच यातील अलंकार ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनन्वय आपलं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29, कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अक्कल जास्त होणे. प्रश्न क्रमांक 30, सेनापतीकडून शत्रू मारला गेला तर या वाक्यातील प्रयोग प्रकार ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्म कर्तरी प्रयोग असं आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला आत्ताच्या आता लगेच कमेंट करून सांगायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 32, जे उद्गार दाखविणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात तर ते स्वतंत्र उद्गार असतात, त्यांना काय म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवळ प्रयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 33, पोलिसांनी चोरांना पकडले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सकर्मक क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, पुढीलपैकी कोणत्या नामाची अनेक वचने होतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सामान्य नाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला गेला या वाक्यातील कर्ता कोण? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यायाधीश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अज्ञार्थी क्रियापद. पुढचा प्रश्न क्रमांक 37, माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा? तर बघा प्रश्न क्रमांक 37चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नपुसक लिंग. प्रश्न क्रमांक 38, विक्रम शाळेत जाणार होता परंतु खूप पाऊस पडल्यामुळे तो जाऊ शकला नाही यातील परंतु काय आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 38चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उभयान्वयी अवयव. प्रश्न क्रमांक 39, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील कर्ता ओळखा? तर बघा शिकवणारे कोण आहेत? तर या ठिकाणी गुरुजी आहेत, म्हणजे
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गुरुजी हे कर्ता आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40, तो मुलगा खेळत आहे या वाक्याचा काळ ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 41, सुशील अभ्यास करत आहे यातील सुशील हे काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुशील हे नाम आहे. प्रश्न क्रमांक 42, अबब किती मोठा साप आहे यातील अबब हे काय आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रेवल प्रयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 43, मुलांनी पेरू खाल्ला या वाक्यातील खालीलपैकी कोणता प्रयोग आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 45, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 45चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दृष्टांत आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रारंभ करणे. पुढचा प्रश्न, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. हे माझे पुस्तक आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी षष्टी. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. तर बघा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. सविता दररोज अभ्यास करते. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, राजूने रेडिओ बंद केला या वाक्यातील उद्देश ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजूने. शेवटचा प्रश्न, मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे. सांजावलेच्या खाली काय तर अंडरलाईन किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भावकर्तृक क्रियापद.